इथे आपल्याला जे आहे ते सेमी फायनल साठी जे आहे ते पात्र ठरवायचे 3 संघ मिळालेत, एक संघ त्याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण दोन व्यक्तिमत्वांना शुभेच्छा देतोय. वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील निगवे गावचे स्टार खेळाडू संदीपजी चौगुले आणि त्याचबरोबर या कोल्हापूर नगरीला मिळालेला उभरता सितारा सौरभ महापुरे. आज दोन्ही व्यक्तिमत्वांचा वाढदिवस आहे आणि आज दोघांनाही या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. आपण पुन्हा एकदा चौथ्या मॅच कडे देखील जातोय. पहिलं षटक घेऊन आलाय या कोल्हापूर नगरीतील अजून एक बेस्ट खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातोय प्रशांत घुमाने आपल्याला पहिल्या षटकासाठी पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जबरदस्त हाताला गेलाय, चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू जर पाहायला गेला तर वेगवान हाताला अगदी फलंदाजाच्या जवळ हा चेंडू जो आहे तो डिलिव्हर केला, वेगाने टाकला आणि त्यानंतर तो स्विच हिटचा प्रयत्न फसला देखील. साहिल पहिल्या चेंडूवरती माइंडसेट करून आले होते की मला पहिल्या चेंडूवरती आगाज करायचा आहे आणि तो आगाज करायला जमला नाहीये कारण का आव्हान देखील मोठं आहे. या चेंडूवरती पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. बॅक टू द बॉलर खेळत असताना थोडासा स्क्वेअर केला आणि त्यानंतर बॉल चाललाय ओव्हर द रोप, लॉंग ऑनला बीट करत बॉल चाललाय चौकाराच्या दिशेने. चौकार, 4 धावा. या चेंडूवरती थोडस जर पाहायला गेलं तर डबल माइंड मध्ये पाहायला मिळाले. संधी होती क्षेत्ररक्षकाकडे, मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकांनी चूक केली आणि सिंगल डबल मध्ये कन्वर्ट झाली. थोडस नाराज देखील असतील. पहा थोडस अग्रेसिव्ह पण आहे या खेळाडूकडे कारण का हार मान्य नाहीये या खेळाडूला आणि जेव्हा चुकवतात तेव्हा प्रशांत घुमाने थोडेसे नाराज देखील असतात कारण का ही मॅच महत्वाची. आतापर्यंत तुम्ही 4 दिवसामध्ये जी मेहनत घेतली आहे या चुकांमुळे ती मेहनत जी आहे ती बेकार देखील जाणार आहे. परंतु आपल्या खेळाडूंना देखील बॅक करणं गरजेचं आहे कारण का त्यांचा माइंडसेट थोडस जर बदलणं घेणं गरजेचं आहे. या पहा फुल टॉस टाकला, त्याच्यावरती आक्रमण केला गेला, पॅडल स्वीपचा फटका, चौकार, 4 धावेसाठी. दृष्टिकोन हा तुमची विजयाची दिशा ठरवतो आणि या खेळाडूचा दृष्टिकोन आहे मी मोठे फटके खेळणार आहे. पुन्हा एकदा स्विचचा प्रयत्न, त्यामध्ये एक सिंगल धाव फलकावरती लेग बाईच्या स्वरूपामध्ये ती सिंगल धाव फलकावरती ऍड झाली. चांगला चेंडू इथे पत्र डिलिव्हर केलाय. जेव्हा जेव्हा फलंदाज स्विच हिटचा प्रयत्न करताना पाहायला मिळाले तेव्हा तेव्हा एक वेगळा प्रयत्न राहिलाय प्रशांत घुमानेचा. चांगली गोलंदाजी आहे. जर पाहायला गेलं तर चातुर्य दाखवत आहेत. फलंदाजाला अभ्यास करून इथे पत्र गोलंदाजी केली जाते. चांगली गोलंदाजी आहे. धावसंख्या आतापर्यंत 11 धावा. या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून तो फटका सरवण्याचा प्रयत्न झाला. दिम्याकडे टाकला, फ्लाईट दिली आणि त्यानंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा बनवल्या गेल्यात 11 धावा. अजून देखील प्रशांत घुमाने त्या विकेट बद्दल थोडंसं खडेबोल सुनावत आहेत. परंतु जर पाहायला गेलं तर आपल्याला ज्या झाल्या गोष्टी आहेत त्या विसरायच्याच, आपल्याला पुन्हा एकदा नव्याने तयारी करायची आहे. जर त्याच विश्वामध्ये आपण राहिलो तर आपल्या चुका अजून वाढणार आहेत. त्या खेळाडूला बॅक करणं गरजेचं आहे आणि ते करावं देखील लागेल आणि नितीन माटुंगेने तेच केलंय. पहा नितीन माटुंगे सांगतायत इट्स ओके, चालेल, नेव्हर माइंड, आता आपल्याला त्या चुका करायच्या नाहीयेत, आपल्याला पुन्हा एकदा कमबॅक करायचंय. त्या संघ सहकार्यांनी पुन्हा एकदा थोडंसं समजावून सांगितलंय आणि आता रणनीती बदलली गेली आहे. कौतुक करावं लागेल. सिनियर खेळाडू देखील असणं गरजेचं आहे आणि
ते सिनियर खेळाडू आपल्या खेळाडूंना समजवते देखील. या मॅचमध्ये थोडीशी जर पाहायला गेले तर वेगळी रणनीती राहिली आहे. पहिलं षटक जे आहे ते प्रशांत गुमाण्यांच्या माध्यमातून पूर्ण केलं जात आहे. या आधीच्या मॅचमध्ये आपण पाहिलं अमोल शिरहट्टी हे गोलंदाजी धुरा सांभाळत होते, परंतु आज वेगळं काही, कारण का प्रत्येक खेळाडूंचा अभ्यास केला जातोय आणि त्यानुसार इथे बॉलिंग युनिट जे आहे ते वापरलं जात आहे. गोलंदाजीसाठी आले महेश देशमुख. 3 सामन्यांमध्ये आतापर्यंत 2 मॅचेसमध्ये ओव्हर केल्यात, 2 षटक टाकले, 4 डॉट चेंडू, 2 विकेट देखील मिळवल्यात. 11 मध्ये 2 विकेट त्यांचा बेस्ट राहिले. इकॉनॉमी 9 ची देखील राहिली. हे देखील महत्वाचं आहे. धावसंख्या जी आहे ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. या स्पर्धेमध्ये आयोजकांनी सर्व काही बेस्ट देण्याचा प्रयत्न आणि सामाजिक उपक्रम देखील लाभवलेत आणि त्याचबरोबर उत्तम सोय जी आहे ती धनराज हॉटेलमध्ये देखील राहण्याची सर्वांची केली आहे. हे देखील महत्वाचं आहे. धनराज हॉटेल यांचं देखील कौतुक करावं लागेल. या चेंडूवरती जर पाहायला गेला तर लॉफ करण्याचा प्रयत्न होतो. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फटका सजवला गेलाय. डीपला प्रोटेक्शन चूक झाली आणि त्यानंतर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट झाले. या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर चुकांवरती चुका होत आहेत. हे 2 झेल जर पाहायला गेलं तर महत्वाचे आणि दोन्ही झेल जर पाहायला गेलं तर साहिलचे सुटलेत. हे देखील महत्वाचं आहे. साहिलला जीवदान देत आहे म्हणजेच धावांना कुठेतरी आपण आमंत्रण देखील देत आहेत, कारण का यावर्षी या रोकडीच्या सुपरस्टाराने जबरदस्त कामगिरी केली आणि त्याच्या साथीला कोण आहे, अजून एक उभरता सितारा प्रवीण पाटील देखील आहेत. दोघेही आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत, याचा विचार करावा लागेल. महेश देखील रोकडीला बिलॉंग करतात. हो, चांगला चेंडू डिलिव्हर केलाय का पाहावं लागेल. निश्चितच पंचांचा इशारा कोणताही नाहीये, म्हणजे स्टॉट चेंडू आलाय. थोडस उजव्या यष्टीच्या बाहेर अगदी सटीक व्हाईट यॉर्करचा प्रयत्न तो राहिला आणि त्यानंतर पहा व्हाईट यॉर्कर अगदी सटीक मारा इथे मात्र केला जातोय. धावसंख्या रोखली गेली. धावसंख्या आतापर्यंत 13 धावा. रोकडी म्हटलं की आपल्याला निश्चितच प्रसिद्ध आहेत त्या रोकडीच्या बागा ज्या टिकाऊ देखील आहेत आणि हा संघ देखील एक रोकडीचा टिकाऊ देखील आहे या क्रिकेटच्या पटलावरती. या चेंडूवरती शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न केलाय का? हो केलाय. कौ कॉर्नरला भेदलाय. आलाय चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. या स्पर्धेच्या माध्यमातून अजून शुभेच्छांचा वर्षाव जो आहे तो चालूच आहे आणि आमचे परम मित्र सुरेशजी गेंगे साहेब हे देखील या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहतायत. ते देखील म्हणतायत या स्पर्धेमध्ये आयोजकांनी जबरदस्त भूमिका बजावली आणि कोल्हापूर नगरीतील एक बेस्ट स्पर्धा त्यांनी ऑर्गनाईज केली. त्याबद्दल सुरेशजी गेंगे सर आपल्या प्रतिक्रिया पोचल्यात. या चेंडूवरती पुन्हा एकदा स्विच हिट. सातत्याने हा प्रयत्न राहिलाय आणि त्या प्रयत्नामध्ये धावा ज्या आहेत ते रोखल्या गेल्यात. म्हणजेच काय, जे अंदाज दाखवले जात आहेत त्याच्यानुसार गोलंदाजी देखील केली जाते. अभ्यास केला जातो. अभ्यास महत्वाचा आहे. तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे परीक्षेमध्ये देखील, आपल्याला जर पास व्हायचं आहे तर अभ्यास आपल्याला करावा लागतो. अभ्यास केला नाही तर आपण नापास देखील होतो. या स्पर्धेमध्ये जर पास व्हायचं आहे, विजय व्हायचा आहे, तर आपल्याला तो खेळाडूंचा अभ्यास करावा लागेल आणि तो अभ्यास आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजीच्या माध्यमातून, महेशच्या माध्यमातून. धावसंख्या आतापर्यंत 17. शॉर्ट पिचचा चेंडू, वेळ मिळाला त्या वेळेला तो हुकचा फटका केलाय आणि 6 धावा बुक केल्या जात आहेत. षटकार आलाय 6 धावांसाठी. थँक्यू डीसी. निश्चितच न्यूटनचा दुसरा नियम सांगतो आपल्याला काय, तर जितकं तुम्ही बल लावाल तितके गती वाढणार आहे आणि या चेंडूवरती फोर्स केला आणि त्यानंतर चेंडूला गती दिली. 6 धावा. 6 धावेने धावसंख्येचं टोटल वाढणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 23 वरती. विसावा फलकावरती पहा काय सांगितलं जात आहे प्रशांत गुमानीच्या माध्यमातून. सफल झाले तर तुमच्याकडे हे व्हाईट यॉर्कर चांगलं अस्त्र आहे आणि ते अस्त्र तुम्ही वापरला नाही, चूक केली. शॉर्ट पिचचा वापर केला आणि तो करत असताना फलंदाजाला कुठेतरी तुम्ही वेळ दिलाय आणि त्याचमुळे तो मनसोक्त फटका जो आहे तो सजवला गेला.
23 धावा फलकावरती दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केले आहेत. जेवढे खराब चेंडू टाकले त्याच्यावरती आक्रमण केलं गेलं. हा चेंडू खराब टाकलाय. फोर्स करण्याचा प्रयत्न, शोल्डरचा अतिरिक्त वापर आणि त्याच वेळेला रनआउटची संधी आहे. पाहावं लागेल. नाही ते मात्र जर पाहायला गेलं तर नो +1 एकूण 2 धावा. चुकांवरती चुका होत आहेत. थोडस नाराज असतील प्रशांत गुमाने, काही कळत नाही आहे. कारण आज थोडीशी नजर लागली काय लागली की काय असंच पाहायला मिळतंय. कारण जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण युनिट हे पहिल्या 2 दिवसामध्ये जबरदस्त पाहायला मिळालं होतं यांचं, परंतु आजच्या महत्वाच्या दिवसामध्ये कुठेतरी चूक करताना पाहायला मिळत आहेत. परंतु त्या चुकांमधूनच आपल्याला या चुका लवकरात लवकर सुधारायच्या आहेत आणि मॅच मध्ये कमबॅक करायचं आहे. मॅचचं टेम्परामेंट राखायचं आहे. समर्पण आपल्याला द्यायचं आहे. या मॅच मध्ये समर्पण महत्वाचं आहे. तुम्ही कशा प्रकारे या मॅच मध्ये जोखून प्रयत्न करता हे देखील महत्वाचं असतं. आणि कोणीतरी म्हटलं देखील आहे, फुलाने सुगंधाला वचन दिलेलं वचन म्हणजे समर्पण, नदीने सागराला दिलेलं वचन म्हणजे समर्पण, शब्दांनी अर्थाला दिलेली साथ म्हणजे समर्पण आणि श्वासाने आयुष्याला दिलेली ओढ म्हणजे समर्पण. आणि आजच्या मॅच मध्ये ते समर्पण आपल्याला द्यायचं आहे. जेवढं तुम्ही समर्पण द्याल मॅच मध्ये तेवढं तुम्ही यशस्वी देखील होणार आहेत. आपण पाहू शकतो 25 फलकावरती फ्रीटचा चेंडू असणार आहे. या मॅच मध्ये नितीन माटुंगे घेत आहेत. नितीन माटुंगे म्हटलं की महेश हे आलेच. नितीन आणि महेश ही एक मैत्रीची जोडी आहे आणि आज ते पुन्हा एकदा पाहायला मिळते. धावसंख्या 25 धावा. या चेंडूवरती उडवलाय, हवेमध्ये फटका. गुरुत्वाकर्षण काय सांगतं, चेंडू वरती गेला म्हणजे खाली देखील येणार. खाली आला आणि त्यानंतर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट झाले. 2 आले. तिसऱ्याचा प्रयत्न केला आणि तिसरी देखील धावसंख्या वरती हे पाहायला मिळेल. 3 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. तिहेरी धावाले म्हणजे धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा फलकावरती. पहिल्या 2 षटकामध्ये 14 ची सरासरी, 28 धावा फलकावरती. चांगली सुरुवात या षटकामध्ये. थोडंसं जर पाहायला गेलं तर अतिरिक्त प्रयत्न विकेट घेण्याचे केले आणि त्याच वेळेला 17 धावा खर्च केल्या आहेत. म्हणजे 2 षटकामध्ये 28 धावा. एक सुमधुर संगीताची वेळ. पुन्हा एकदा मॅच कडे येऊया. अठ्ठावीसावा फलकावरती. पहिल्या 2 षटकामध्ये आक्रमकतेने बॅटिंग साहिल 2 त्याचे झेल सोडले गेले आणि 11 चेंडूमध्ये 23 महत्वाचं योगदान त्यांचं देखील. प्रवीणने चांगली साथ दिली. 2 चेंडूमध्ये 3 धावा त्याच्या बॅट मारून देखील आल्या आहेत. त्यांना संधी मिळाली नाहीये. साहिलला मिळाले आणि साहिलने त्याचं सोनं देखील केलंय. ज्यासाठी त्यांना इथे वरचं स्थान दिलं गेलं त्या स्थानाला न्याय देत आहेत. चांगली बॅटिंग करतायत. धावसंख्येला आकार देत आहेत. 28 धावा तिसऱ्या षटकासाठी अमोल शिरट्टी. सैनिक टाकीचा गोलंदाज, त्याच्यावरती इथे मात्र बॉडी रोल केली. फटका सजवला गेला. बॅकवर्ड स्कोरले क्रीजर मध्ये डीपला प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न. सिंगल तोपर्यंत डबल मध्ये कन्वर्ट केली गेली. 2 धावा आलेत म्हणजे धावसंख्या आतापर्यंत 30 धावा. पहा मोठे फटके येत नाहीयेत. मध्ये जर पाहायला गेलं तर सिंगल डबल धावांचा सहारा घेतला जातोय आणि त्याच वेळेला गोलंदाज काय करतायत, गोलंदाज इथे विकेट घेण्याचा प्रयत्न करतायत आणि तिथे चूक होते आणि तेव्हाच मोठे फटके खेळण्याचा इरादा केला जातोय. म्हणजेच काय तर गोलंदाजीला आपल्या इराद्यानुसार नाचवण्याचा प्रयत्न हा फलंदाज राहिला. आपल्याला त्यांच्या इशाऱ्यानुसार नाचायचं नाहीये, आपल्याला आपल्या देखील चाली रचायचे. कारण का बुद्धिबळाच्या पटलावरती, क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला बुद्धिबळाचा खेळ देखील खेळायचा आहे. इथे आपली चातुर्य दाखवायला लागेल आपल्याला. 30 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. कमबॅक गोलंदाजांना देखील करायचंय. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर बॉडी रोल केली. फटका खेळायचा होता फाईनला, तो खेळता आला नाही. हुक करायचं होतं परंतु त्या धावा सिंगल बाईकच्या स्वरूपामध्ये बुक केला जात आहे.
धावसंख्या आतापर्यंत 31, 31 धावा फलकावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. धावा रोखायचे आहेत अमोलला देखील, त्यासाठी त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी देखील दिली गेली आणि कोणीतरी म्हटलं देखील आहे, कष्टाला पर्याय नसतो आणि सातत्याला तोड नसते. कष्ट करावे लागतील आणि सातत्य देखील राखावे लागेल. परंतु हे जे सूत्र आहे ते बॅटिंग करणाऱ्या टीमने तंतोतंत अवगत केलं आणि म्हणूनच सातत्य राखले. कष्ट देखील केले जात आहेत. कार्पेच्या साहाय्याने मिड विकेटला फटका, डीपला प्रोटेक्शन, थोडस फंबल, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा चान्स मिळाला. त्याच वेळेला फेकी झाली चांगली आणि कलेक्शन खराब झालं आणि तिथेच दुहेरी धाव देखील कंप्लीट झाली. 2 धावा आले. धावसंख्या आतापर्यंत 33 धावा फलकावरती. प्रोजेक्टेड स्कोर वाढत चाललाय. प्रोजेक्टेड स्कोर 80 वरती पोहोचतोय आणि प्रोजेक्टेड स्कोर जो आहे तो खालीवर आपल्याला सातत्याने पाहायला मिळेल. जर गोलंदाजाने कमबॅक केला तर प्रोजेक्टेड स्कोर जो आहे तो खाली येणार आहे. जर फलंदाजांनी इथे मात्र सातत्य राखलं तर प्रोजेक्टेड स्कोर अजून देखील वाढू शकतो. काय होईल या मॅच मध्ये? 33 तर बनलेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू, वाईड यॉर्करचा सहारा घेतला एक डॉट चेंडू साठी आणि जबरदस्त हात आलाय. वेगवान चेंडू आणि अचूक टप्पा, याचं समीकरण डॉट चेंडू. 33 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. 11ची सरासरी जवळजवळ गाठली गेली आहे. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 4 धावा म्हणजे कमबॅक अमोल यांच्या माध्यमातून झालाय. डॉट चेंडू आलेत या षटकामध्ये. या चेंडूवरती मोठा फटका, धमाका केलाय काय? डॉट चेंडूचा सहारा याआधी घेतला परंतु आता षटकाराचा सहारा फलंदाजाने देखील घेतलाय. हा वार सीमारेषा पार षटकार. एकोणचाळीस धावा फलकावरती. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. अमोल गोलंदाजीच्या ट्रॅकवरती थोडस शफल खेळून करण्याचा प्रयत्न होता आणि अशा वेळेला एक डॉट चेंडू देखील आलाय. तिसऱ्या षटकाची कहाणी इथे मात्र संपुष्टात. धावसंख्या आतापर्यंत बनवल्या गेल्यात 39 धावा फलकावरती. अजून देखील 3 षटक आहेत आणि या 3 षटकांमध्ये किती, याचं उत्तर देखील आपल्याला पाहायचंय. या 3 षटकांमध्ये काय होईल तोपर्यंत एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. इथे टीम मीटिंग झाली कारण का धाव संख्या आतापर्यंत 3 षटकामध्ये 39 धावा आहेत आणि या धावसंख्येला थोडंसं कंट्रोलमध्ये आणायचं आहे आणि कंट्रोलमध्ये आणायचं असेल तर आपला प्रमुख गोलंदाज येणं देखील गरजेचं आहे आणि प्रमुख गोलंदाज आला, एक विकेट आली तर धावसंख्येला कंट्रोल येऊ शकतो आणि अशा वेळेला तो एक ऑप्शन निवडला गेला. प्रशांत गुमाने ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे परंतु त्यांच्या विरोधात पाहायला मिळेल या कोल्हापूर नगरीला लाभलेला अजून एक जबरदस्त आणि घातक आणि विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आता अवधूत पाटील आलेत, कोल्हापूर नगरीचा सुपरस्टार. या 2 वर्षामध्ये ज्या प्रकारे स्वतःला या क्रिकेटच्या खेळामध्ये झोकून दिलंय त्याचा रिझल्ट त्याला देखील मिळाला. या चेंडूवरती ड्राईव्ह केला जातोय. सुरेख फटका खेळलाय, नियंत्रणामध्ये फटका आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जबरदस्त फेकी त्याहून चांगली झाली. तोपर्यंत दुहेरी धाव ही कंप्लीट देखील झाली. फटका आपण पाहू शकतो या चेंडूवरती कशा प्रकारे खेळलाय. पहा, थोडस जर पाहायला गेलं तर एक पाऊल पुढे टाकलं आणि शरीराचं संतुलन अचूक त्याने पाहायला मिळालं. मी सांगितलं होतं पहा, एक पाऊल पुढे टाकलं, शरीराचं संतुलन अचूक, नजर जी आहे ती अगदी बॉलवरती आणि त्यानंतर बॅकलिफ्ट जे आहे ती अगदी खाली बॉलच्या बरोबर मिडल पाहायला मिळाले आणि त्याचमुळे तो ड्राईव्हचा फटका सुरेख पाहायला मिळाला. एक 2 धावा या फलकावरती जोडल्या गेल्या. 41 धावा फलकावरती. या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता आणि पाहावं लागेल सिंगल तर मिळणार आहे, यात शंका नाहीये. डबलचा विचार केला जाईल का? नाही केल्यास सिंगल त्या फलकावरती आड होते आणि निश्चितच बॅटचा संपर्क झालाय. तर पंचांनी बाईचा इशारा दिला नाहीये म्हणजे बॅटचा संपर्क झालाय.
पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातो प्रशांत गुमानेच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होती जेवढं तुम्ही या मॅच मध्ये अवधूत पाटीलला नॉन स्ट्राईक वरती ठेवाल तेवढं आपल्यासाठी हे चांगलं असणार आहे परंतु साहिल देखील कमी नाही आहेत आतापर्यंत 2 झेल सोडले आणि त्या 2 झेलाचं रूपांतर त्यांनी 31 धावांवरती देखील केलंय 15 चेंडू केलेत या चेंडूवरती लॉफ करण्याचा प्रयत्न फटका फसलाय चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक झेल खाली झेल टिपला जाईल का पुन्हा एकदा ती चुकी एका खेळाडूच्या जर तुम्ही 3 झेल सोडत असाल तर नुकसान आपण आपलं जरूर करताय ज्या खेळाडूची 3 झेल सोडले त्यांनी आतापर्यंत धावा किती केले 33 धावा 16 चेंडूचा सहारा घेतलाय 33 धावा बनवल्या आहेत आपण कुठेतरी अधोगतीकडे चाललोय या स्पर्धेच्या आपण अशा टप्प्यावरती आलोय जिथे चूक झाल्या तर तिथून आपल्याला मागे परतावं लागेल आणि अशा वेळेला आपल्या चुका होत असताना पाहायला मिळत आहेत मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर धावसंख्या आतापर्यंत 44 धावा फलकावरती लागले 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे चांगली बॅटिंग एक विकेट आले 44 धावा या चेंडूवरती थोडंसं खेचून मारण्याचा प्रयत्न केलाय अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून फटका चेंडू हवे आता चूक नाहीये आता 4था प्रयत्न असफल होणार नाहीये सातत्याने जर पाहायला गेलं तर चुका झाल्या परंतु त्या चुकांमधूनच साम्राज्य उभं राहतं आणि ते साम्राज्य उभं करायला सुरुवात केली जाते प्रशांत गुबानेने आपल्या संघासाठी महत्वाची विकेट जी आहे ती मिळवली साहिल माघारी परतले पहा दूरवरून फटका खेळला गेला या चेंडूवरती जर स्लाइस करण्याचा प्रयत्न केला असता पॉइंट कव्हरच्या वरून हा फटका केला असता तर कदाचित नतीजा हा चौकार देखील पाहायला मिळाला असता धावसंख्या 44 चौथे षटक अजून देखील प्रगती पथावरती आहे बॅटिंग साठी कोण आता आले बॅटिंग साठी या कोल्हापूर नगरीचा अजून एक लेफ्ट आर्म घातक फलंदाज नाव करण चव्हाण रुकडीचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये आले ते देखील चव्वेचाळीसावा फलकावरती 2 विकेट आलेत दोन्ही विकेट जर पाहायला गेला तर सलामी वीरांच्या आलेत म्हणजेच आता एक नव्याने पार्टनरशिप बिल्डअप करावी लागणार आहे आपण पुन्हा एकदा प्रशांत गुमानेकडे जातोय आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 15 धावा एक विकेट महत्वाची मिळवली फुलटॉस टाकलाय त्याच्यावरती मिड विकेटला फटका केला जातोय सिंगल आले का पाहावं लागेल सिंगल आले दुसऱ्याचा विचार आणि चूक झाली चूक अशा खेळाडूकडून झाली आहे ज्याला पन्हाळामध्ये एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून देखील ओळखलं जातं आणि इथे चूक झाली आहे सिंगल डबल मध्ये कन्वर्ट झाले 2 धावा या धावफलकावरती जोडल्या जातात धावसंख्या आतापर्यंत 46 धावा या धावफलकावरती बॅटिंग टीमने इथे मात्र रिव्ह्यू घेतला नाहीये रिव्ह्यू घेण्यासाठी आपल्याकडे टाइम असतो तो रिव्ह्यू घेतला नाहीये घेतलाय सॉरी माफ करा रिव्ह्यू घेतला इथे सॉरी माफ करा रिव्ह्यू घेतला जातोय हाईट जी आहे ती चेक केली जाईल रिव्ह्यू घेतलाय तिसरे पंच आता मात्र बिझी होतील अक्षयजी कोळमेकर सर हे तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत असतील पाहायचंय तिसऱ्या पंचांचा इशारा आला इट्स नो बॉल म्हणजेच आता फ्री हिट पाहायला मिळेल चूक झाली आपण स्क्रीनवरती पाहू शकता कशा प्रकारे हा चेंडू डिलिव्हर देखील केला जातोय आपण स्लो मोशन मध्ये पाहू शकता केडीसी लाईव्हच्या माध्यमातून हा चेंडू थोडासा फ्रीड होती त्याच्यावरती मिड विकेटला फटका डीपला इथे प्रोटेक्शन अमोल तिथे पाहायला मिळाले आता चूक होणार नाहीये चांगलं क्षेत्ररक्षण फेकी चांगली सिंगल धाव फलकावरती 8 धावसंख्या आतापर्यंत 4थं षटक प्रगती पथावरती असताना 48 धावा सुरुवात चांगली झाली आहे आणि म्हणूनच इथे धावसंख्येचं टोटल जे आहे ते चांगल्या प्रकारे उभारलं गेले परंतु या धावा देखील जास्तीत जास्त बनवायला लागतील कारण अपोजिट संघाकडे देखील चांगले फलंदाज आहेत नितीन माटुंगे आहेत प्रशांत घुमाने आहेत अमोल शिरट्टी आहेत त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर अजित सौंदळकर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत अनुज पाटील ते देखील आहेत महेश देखील आहेत या चेंडूवरती पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय पंचांचा इशारा नो चेंडूचा देखील आलाय म्हणजेच काय नो +4 एकूण 5 धावा चूक झाली चुकीला माफी नाहीये सातत्याने चुका
यस मित्रांनो, लक्षात ठेवा, सलगचे 2 चेंडू न टाकले तरी अशाने 2 चेंडू जे आहेत ते थोडेसे बिमर टाकले तरी देखील त्यांना इथे मात्र गोलंदाजी करण्याची मुभा जी आहे ती दिली गेली आहे. चार षटकामध्ये 59 धावा, शेवटच्या चेंडूवरती षटकार आला, प्रेशर गोलंदाजावरती सातत्याने पाहायला मिळालं आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 59 या आकड्यावरती. पहिल्या 4 षटकामध्ये 59 धावा प्रशांत गुमाने थोडंसं जर पाहायला गेलं तर अगदी रेल्वेचे डबेच पाहायला मिळाले, कारण षटक थोडंसं लांबणीवरती पाहायला मिळालं. 4 षटकामध्ये 59 धावा, 30 धावा प्रशांत गुमानेने खर्च केला, ज्याच्याकडून अपेक्षा होती त्यांनी अपेक्षांची पूर्तता केली नाहीये आणि म्हणूनच धावांचा डोंगर आता रचला गेलाय. 4 षटकामध्ये 59 धावा, अजून देखील आपण धावसंख्येला कंट्रोलमध्ये आणू शकतो, त्यासाठी आपल्याला कष्ट अतिरिक्त घ्यावे लागतील. कोणीतरी म्हटलं देखील यशाचा मार्ग हा समर्पणाच्या वाटेवरूनच जातो. जोपर्यंत आपण आपल्या कामात स्वतःला संपूर्णपणे झोकून देत नाही तोपर्यंत त्या कामाला तेज प्राप्त होत नाही. आज जर ते कामाचं तेज प्राप्त करायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा समर्पणपणे ही कामगिरी बजावावी लागेल. धावसंख्या आतापर्यंत बनवल्या गेल्यात 59 धावा. 4 षटकामध्ये 59 धावा. 5व्या षटकासाठी गोविंद चव्हाण आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू एक्स्ट्रा धावेसाठी टाकला युवा गोलंदाज आणि युवा गोलंदाजावरती विश्वास दाखवला जातोय. अजित सौंदळकर आपल्याकडे अजून एक बेस्ट ऑप्शन होता, ज्या खेळाडूने आपल्याला एक चांगला परफॉर्मन्स दिलाय त्याच्यावरती देखील विश्वास दाखवणं गरजेचं होतं. चांगले गोलंदाज आहेत, पाहायचं आता गोविंदवरती विश्वास दाखवलाय. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर फटका चांगल्या रीतीने केला कारपेच्या साहाय्याने. स्क्वेलेक रिझन मध्ये डीपला प्रोटेक्शन, सिंगल आपल्याला तिथे पाहायला मिळते. सिंगल आली म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे ती म्हणजेच 61 वरती. गोविंदने पहिला चेंडू एक्स्ट्रा हाताळला, त्यानंतर इथे कमबॅक केला. थोडंसं जर पाहायला गेलं तर फुलर लेनचा चेंडू आणि तो हलक्या हाताने टाकला आणि त्याच वेळेला तो कार्पेटच्या सहाय्याने तो फटका केला गेला आणि करणने सांगितले आता जबाबदारी अवधूत पाटील तुझ्या खांद्यावरती आहे, कारण का तुला इथे येणाऱ्या षटकामध्ये आक्रमकता दाखवायची आहे. पहा अवधूत पाटील आज थोडीशी हेअरस्टाईल देखील जबरदस्त पाहायला मिळते या खेळाडूची. चांगला चेंडू, या चेंडूवरती मनगटाचा वापर आणि बॉलने केले हवाई सफर. वाह, जबरदस्त षटकार पाहायला मिळतोय. अवधूत पाटील आहेत, भुवेचा सुपरस्टार आहे आणि जबरदस्त षटकार देखील लगावला गेलाय. परंतु गोविंदला देखील कमबॅक करायचा आहे. षटकार आलाय परंतु त्या षटकाराचं उत्तर द्यायचं आहे. पहा काय चूक केली, थोडंसं फ्लाईट दिली आणि त्यानंतर फुलर लेनचा चेंडू, त्याच्यावरती हेलिकॉप्टर, मनगटाचा वापर, षटकार 6 धावा. आपण या खेळाडूच्या विरोधात त्याच्या स्ट्रॉंग झोन मध्ये जाऊ शकत नाहीये, कारण का या वर्षी जबरदस्त फॉर्मामध्ये देखील आहेत. मागील 2 वर्षामध्ये जर विचार केला, मालिकावीर, बेस्ट बॅटर, बेस्ट गोलंदाज, सर्व काही बक्षीस आपल्या नावावरती केलेत या खेळाडूने. जबरदस्त फॉर्मामध्ये देखील आहेत अवधूत पाटील. पश्चिम महाराष्ट्राची स्पर्धा तेथे मध्ये देखील जबरदस्त खेळ राहिला. जयसिंगपूरमध्ये देखील जबरदस्त बॅटिंग केली होती या खेळाडूने आणि म्हणूनच संघ जो आहे तो कोल्हापूरचा संघ पुण्यावरती भारी देखील पडलाय. आणि मनीष सरांनी मगाशी प्रश्न विचारला होता की कोल्हापूरचा संघ हा कुठेतरी एकजुटीने एकत्र येऊन या क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवेल का. मुकेशने देखील सांगितलं आमच्याकडे ती ताकद आहे, जर आम्ही एकत्र आलो तर निश्चितच या क्रिकेट पटलावरती कोल्हापूर हे वर्चस्व गाजवू शकतं, क्षमता आहे. या चेंडूवरती रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि त्याच वेळेला एक डॉट चेंडू देखील पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी होते, धावसंख्या रोखली देखील जाते. धावसंख्या आतापर्यंत 67 धावा फलकावरती. 5वं षटक हे जे आहे ते प्रगती पथावरती आहे आणि 5व्या षटकामध्ये गोविंद आलेत. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत, 8 धावा खर्ची केल्यात. एक मोठा फटका आलाय परंतु कमबॅक केलाय. चेंज ऑफ पेस, परिवर्तन गतीमध्ये, परंतु अचूकता नाहीये आणि त्याच वेळेला मोठा फटका आलाय
अवय सफरवाला षटकार 6 धावा. थँक्यू. यस, सेमीफायनल वनची लढत अर्थातच टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक पर आहे. एटी स्पोर्ट्स संघाच्या विरोधामध्ये अनिकेत कदम फायटर्स दोन्ही टीम्स कॅप्टन रिपोर्टिंग करायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. डॉट चेंडू आलाय म्हणजे धावसंख्या जी आहे ती 73 वरती पोहोचते. तिसऱ्या पंचांकडे धावा घेतला जातोय. चेक केलं जाईल. चेक केलं जाईल फेअर डिलिव्हरी आहे का की इथे काही गडबड केले गोलंदाजाने. सर्व काही गोष्टींची इथे मात्र पडताळणी केली जाईल. तिसरे पंच आता मात्र बिझी होत असताना पाहायला मिळतील. गोविंदचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि बॅटिंग टीमने इथे रिव्ह्यू देखील घेतला. एटी स्पोर्ट्स आणि अनिकेत कदम फायटर्स येवलूस दोन्ही टीम्स कॅप्टन ज्याला आपण रिपोर्टिंग करायचं. मुख्य व्यासपीठावरती टॉस केला जाईल. एटी स्पोर्ट्स आणि अनिकेत कदम फायटर्स दोन्ही टीम्स कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. फेअर आहेत. यस, नजरेने इथे जर पाहायला गेलं तर घाया केलंय. पंचांमध्ये ती ताकद आहे. पहा अक्षयजी कोळंबेकर सर आपल्या नजरेने सर्व काही उत्तर दिली जात आहेत. निश्चितच 73 धावा फलकावरती लागले जात आहेत. या मॅच मध्ये ते गोलंदाजांना कमबॅक करायचं आहे. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. गोविंदने आतापर्यंत 14 धावा खर्च केलेत. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक पाऊल पुढे टाकलं परंतु त्या पावलांना मागं देखील जावं लागेल कारण का इथे अवधूत पाटीलची विकेट आली आहे. प्रशांत गुमानेच्या इथे हातामध्ये हा चेंडू विसवला आणि त्याच वेळेला ती विकेट देखील आली आहे. विकेट नंबर 3, 73 धावा. चला एटी स्पोर्ट्स आणि अनिकेत फायटर्स चला टॉस साठी यायचं. एटी स्पोर्ट्स आणि अनिकेत कदम फायटर्स सेवलूच टॉस साठी या रिपोर्टिंग करा. मुख्य व्यासपीठावरती टॉस केले जाईल. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये कोण आलंय? नाना या नावाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अख्खी प्रसिद्धी प्राप्त करणारा खेळाडू म्हणजेच नितीन साखळकर यांचा जर पाहायला गेलं तर एक वेगळाच दर्जा आहे, एक वेगळाच रुबाब आहे. जर पाहायला गेलं तर यांचे फॅन फॉलोअर देखील आहेत. नितीन साखळकर प्रेमी हा जर पाहायला गेलं तर त्यांचा एक ग्रुप देखील आहे. पहा आपल्याला नाना देखील पाहायला मिळत आहे. सरपंच आले आता मोठ्या मॅच मध्ये पंच करायला पाहायचंय. आता ती ताकद, ती मनगटाची ताकद कशा प्रकारे दाखवतील या मॅच मध्ये. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये कोल्हापूर जिल्हा, करवीर तालुका आणि गाव गिरगाव आणि या गावातून आलाय असा एक खेळाडू ज्याने मागील काही वर्षामध्ये जबरदस्त असा कमबॅक केलाय क्रिकेटच्या पडद्यावरती. अजित सौंदरकर पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी. जबरदस्त गोलंदाज म्हणून त्यांना देखील ओळखलं जातं. घरच्या जबाबदाऱ्या आणि जर पाहायला गेलं तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतलेली मेहनत आणि या मेहनतीने जर पाहायला गेलं तर ISPLच्या ग्रीन कार्ड पर्यंत जवळजवळ यांचा प्रवास देखील राहिला असं हे व्यक्तिमत्व आहे अजित सौंदरकर. 73 धावा शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये धावा रोखायचे आहेत. चांगला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, दूरवरून फटका सजवला गेलाय. फटका चांगल्या रीतीने केलाय का पाहावं लागेल. हो, टायमिंग प्रॉपर आणि बॉल करतोय अवय सफर 4 धाब्यांसाठी.
थँक्यू डीजे. अजित सौंदरकर काय म्हणाले? अजित सौंदरकर म्हणाले माझी स्ट्रेंथ आहे त्यानुसार मला क्षेत्ररक्षण लावू द्या. नितीन माटुंगेच्या बरोबरीने चर्चा केली, थोडंसं जर पाहायला गेलं तर मार्गदर्शन देखील केलं नितीन माटुंगे यांनी देखील, आणि त्यानंतर एक चांगला चेंडू डिलिव्हर देखील केला, परंतु त्यानंतर तिथे क्षेत्ररक्षक नव्हते. थोडंसं ते देखील आश्चर्यचकित झाले. सांगितलं मला जिथे हवं क्षेत्ररक्षक तिथे लावू द्या आणि माझी जी स्ट्रेंथ आहे त्यानुसार मी गोलंदाजी देखील करणार आहे. या चेंडूवरती चौकार आलाय, कमबॅक त्यांना देखील करायचा आहे. पहिला चेंडू चांगलाच होता, परंतु त्याच्यावरती फलंदाजाचा देखील क्लास पाहायला मिळालाय. 4 चेंडूमध्ये 8 डावा बनवल्यात करणने आणि आज धावसंख्या आतापर्यंत 77. फुल टॉस टाकलाय, त्याच्यावरती फटका फसलाय का पाहावं लागेल. आता या चेंडूवरती सलगचा दुसरा वार, चेंडू सीमारेषा पार, हा देखील चांगलाच होता, परंतु क्लास हा पुन्हा एकदा करणचा पाहायला मिळालाय. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाला, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून या तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. उत्तर द्यायचं आहे अजित सौंदरकर यांना देखील कशा प्रकारे आव्हानाचं उत्तर नजरेला नजर रोखून द्यायचं आहे. इथे डोळ्यात डोळे घालून इतिपत्र त्याच्या विरोधात लढायचं देखील आहे. हे देखील महत्वाचं आहे. या मॅच मध्ये लढणं गरजेचं आहे. 81 धावा फलकावरती लागले जात आहेत. 6वं षटक प्रगती पथावरती. पहिल्या 2 चेंडूंवरती आल्यात 8 धावा, परंतु कमबॅक करायचं आहे. दोन्ही चेंडू चांगलेच होते, परंतु फटके हे चांगल्या रीतीने केलेत, कारण यावर्षी 50 फॉर्म मध्ये आहेत. या चेंडूवरती पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती हुक आणि बॉलला पुन्हा एकदा पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावेसाठी. अजून एक वार सीमारेषा पार षटकार. थँक्यू डीसे. हा चेंडू तुम्ही लेफ्ट आर्म फलंदाजाच्या विरोधात टाकू शकत नाहीये. काय चूक केली? बॉडीवरती टाकला आणि बॉडीवरती टाकत असताना गती नव्हती, थोडीशी धीम्या गतीने चेंडू टाकला, वेळ मिळाला आणि त्यानंतर तो षटकार देखील पाहायला मिळाला. षटकार आलाय, धावगती वाढली, धावसंख्या 87 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. पहा अजित सौंदरकर यांना तेच सांगितलं जात आहे, पहिले 2 चेंडू ज्या प्रकारे टाकलेस त्यानुसारच इतिमात्र गोलंदाजी होणं गरजेचं आहे. चांगलेच होते ते दोन्ही चेंडू, परंतु त्याच्यावरती फलंदाजाने आपला क्लास दाखवलाय. परंतु कुठेतरी तुम्हाला उत्तर शोधावे लागतील. तुमच्याकडे जर पाहायला गेलं तर लेफ्ट आर्म फलंदाजीसाठी असणारा लेग कटर त्याचा वापर करावा लागेल. आपल्याकडे जर पाहायला गेलं तर उत्तम पर्याय हा शोल्डरचा अतिरिक्त वापर करत असताना वाईड यॉर्कर, आपल्याकडे चांगले चांगले पर्याय आहेत, त्यांचा उपयोग करावा लागेल. पहा या चेंडूवरती फटका फसलाय, चेंडू हवेत, याच वेळेला चूक केली आणि त्यानंतर षटकार आला. कमबॅक केला होता आणि तिथे चूक झाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. षटकार आला, आता चुकीला माफी नाही आहे. षटकार 6 धावा. पहा चूक झाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, षटकार आला. धावसंख्या आतापर्यंत 93 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. समंदर कितना गहरा है, गहराई जाने बिना इस पे राज किया नहीं जाता. गहराई बघितली या संघाची कितपत आहे, चुका होत आहेत हे पाहिलं आणि त्यानंतर हल्लेबोल करायला सुरुवात केली. त्याच्यावरती आक्रमण केलं आणि आक्रमण सातत्याने चालू आहे. धावसंख्या 93 धावा फलकावरती. या चेंडूवरती अजून एक, वा 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 वा, अजून एक लगावला षटकार, सीमारेषा पार 6 धावा. थँक्यू. चला 80 स्पोर्ट्स कॅप्टन, थँक्यू डीजे. चला 80 स्पोर्ट्स कॅप्टन आपण यायचं टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. थँक्यू सो मच. ढाण्या वाघाचा नाद करायचा नाहीये, हा रुकडीचा ढाण्या वाघ आहे, नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा. पुन्हा एकदा चांगला चेंडू, हा पर्याय तुमच्याकडे होता तर या पर्यायाचा वापर का नाही केला गेलाय? या चेंडूवरती जर पाहायला गेला तर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल का? फेकी झाली, कलेक्शन चांगलं नाहीये. त्याच वेळेला दुसरी धाव, तिसऱ्याचा प्रयत्न आणि फिंगर अप म्हणजेच 2 धावा कंप्लीट. शेवटचा चेंडू, त्याच्यावरती 2 धावा परिपूर्ण आल्या आणि धावसंख्या जाऊन किती वरती पोहोचले? 1-0-1 म्हणजे 101 धावा फलकावरती लागल्यात. एकदा जोरदार टाळ्या फायटर 11 मल्हारपेठ साठी झाल्या पाहिजेत. नाव काय आहे? फायटर आहेत. फायटर प्रमाणे कामगिरी केली आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर 101 धावा बनवल्या देखील गेलेत. 102 धावा बनवायच्या आहेत. काय होईल यानंतर? त्यानंतर आवाज ऐकायचा आहे.
बुलंद आवाज गगन बावड्यातून एक आवाज इथे या कोल्हापूर नगरीमध्ये आला आणि त्यानंतर आवाजाने प्रेक्षकांच्या मनावरती राज केलंय. विजयजी किरबा सर, आपण त्यांच्याकडे देखील जातोय. त्या अगोदर टॉस केला जातो. अर्थातच एका बाजूला आपण पाहिलं तर अनिकेत कदम 11 फायटरचा संघ आणि त्याचबरोबर आपण पाहणार आहोत अर्थातच एटी स्पोर्ट्स पाटपन्हाळाचा संघ. या दोन संघांमध्ये बॅटल. त्याचबरोबर संदीप बाटे सर आणि सागर मेजर सर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला सागर मेजर सर आणि त्याचबरोबर संदीप बाटे सर आपण यायचंय आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जाईल. एका बाजूला आपण पाहतोय अर्थातच ईटी स्पोर्ट्स पाटपन्हाळा संघाचे कर्णधार आनंदा मगदूम यांना आपण पाहतोय आणि त्याचबरोबर अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलूचा संघ अर्थातच कर्णधार शुभम गायकवाड आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप बाटे सर आणि त्याचबरोबर सागर जाधव सर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आणि या स्पर्धेदरम्यान गगन बावडेचे आमचे मित्र अमरजी बांबोडे सर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून देखील स्पर्धा घेतल्या जात असतात आणि कोल्हापूर नगरीमध्ये आमचं खातिरदारी देखील चांगली करतात आणि त्यामुळे नामोल्लेख करणं देखील गरजेचं आहे. थँक्यू सो मच या स्पर्धेमध्ये आलात आणि सदिच्छा भेट देण्यासाठी आलात. आपलं देखील सहर्ष स्वागत. चला संदीप बाटे सर आणि त्याचबरोबर सागर जाधव सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केलं जाईल. एका बाजूला अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलूचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील अर्थातच ईटी स्पोर्ट्स पाटपन्हाळाचा संघ. या दोन संघांमध्ये बॅटल आपण पाहणार आहोत. त्या अगोदर टॉस होणं देखील महत्वाचं आहे. थँक्यू सो मच जय सर. आपण याच्या अगोदरचा आवाज ऐकला अर्थातच व्हॉइस ऑफ संगमेश्वर जय सर यांचा. जातोय आपण थेट सामन्याच्या दिशेने. बघायला गेलं तर 102 धावा मोठं टार्गेट म्हणजेच पहाड एवढ्या धावपलकावर लागल्यात. आता त्या बनवायच्यात फक्त आणि फक्त 36 चेंडूमध्ये. बघायला गेलं तर यावेळी नितीन माटुंगे आलाय बॅटिंगला. एक जबरदस्त बॅटर आहे. आता ही कामगिरी त्यांना करावी लागणार आहे कारण बघायला गेलं तर चला संदीप बाटे सर आपण टॉस करण्यासाठी यायचं. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर आपण यावेळी बघतोय आणि पहिल्या चेंडूवर प्रहार आणि त्याच्यावर देखील काय
काय बघतोय आपण, नशिबानं दिली साथ, आणखीन डबल साथ. म्हणजेच काय तर आज नशिबा आहे. अर्थातच सचिन पाटील स्पोर्ट्स संघाचा असणार आहे, कारण पहिल्या चेंडूवर बघा हा प्रहार चुकलाय आणि त्याच्यावर बघायला गेलं तर थोडस कॅचचं देखील प्रॅक्टिस कमी पडलंय आणि रिझल्ट आलाय. पहिला कॅच सुटला गेला आणि कोणाचा सोडलाय तर नितीन माटुंगियाचा. म्हणजेच हा कॅच मागात पडू शकतो. त्याच्यानंतर आणखीन एक चान्स आला होता विकेट धावबाद घेण्याचा, म्हणजेच डबल चान्स हुकवलाय. सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरीचा संघ यावेळी 102 धावांचा पाठलाग करतोय. समोर नितीन माटुंगे आणि यावेळी जबरदस्त फटका ऑफ साईडच्या दिशेने टोलवलाय. चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर आलाय. पहिला चौकार. चौकाराला गेलाय. दुसरा चेंडू होता चौकार आणि हे प्रहार करावे लागणार आहेत, कारण मोठं पहाड या ठिकाणी पार करायचं. 98 धावा अजून पार करायचे आहेत. हा देखील जबरदस्त हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळालाय. थोडस एवढं ताकद नाही मिळाली त्या फटक्यावर, म्हणजेच काय तर एक धाव घेतली गेली. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. 5 या आकड्यावरती पोहोचली जाते. 33 मध्ये 97 धावा करायच्या आहेत. दोन्ही संघ एका साईडला बघितलं तर फायटर 11 मल्हारपेठ संघाने आपली फलंदाजी दमदार केली. गोलंदाजी ट्रॅकवर देखील अवधूत पाटील जबरदस्त गोलंदाजी आहे. फलंदाजीमध्ये आपलं काम चोख बजावलं. यावेळी फलंदाजीची जबाबदारी स्वीकारायला आलाय. समोर मात्र असणार आहे ती यावेळी प्रशांत यावेळी असणार आहेत. ऑफ साईडच्या दिशेने चेंडू टोलवलाय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिलं षटक आहे, एक चौकार आला या षटकामध्ये आणि त्याच्यानंतर बघायला गेलं तर एक सिंगल देखील आले आणि त्यानंतर हा चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळेल. म्हणजेच काय 3 चेंडूंचा खेळ झालाय. 5 धावा धावफलकावर आहेत. मोठं धावसंख्या गाठायची आहे. बघायला गेलं तर मोठं आव्हान आहे. मोठे प्रहार करावं लागणार, वाढ करावं लागणार आहेत. वेग वाढवावं लागणार आहे, गती वाढवावी लागणार. यावेळी स्विप्ट रिव्हर्स शॉटचा फटका खेळलाय आणि त्याच्यावर मिळाला तर 4 धावा. येस, थँक्यू सो मच डीजे. बघायला गेलं तर दोन्ही साईडनं देखील वार करणं महत्वाचं आहे आणि ती सुरुवात झाली गेली. पहिला आला नितीन माटुंगे यांच्याकडून चौकार, आता देखील प्रशांत यांच्याकडून आलाय. म्हणजे वार सुरू झालेत आणि असंच प्रतिवार करावे लागणार. हा चेंडू बघा जबरदस्त पडलाय. थोडंसं पडल्यानंतर उसळी घेतलेला हा चेंडू निर्धाव आणि याचबरोबर षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येते अवधूत याचं आणि धावसंख्या धावपलकावर लागली गेली ती म्हणजे 9. 102 रना जिंकण्यासाठी करायच्या आहेत. पाठलाग करत असताना धावपलकावर 9 धावा धावपलकावर. यानंतर आपल्या सर्वांना रिफ्रेश करणारा हा छोटासा ब्रेक. यस, त्याचबरोबर मगदूम कन्स्ट्रक्शनचे सर्व आदरणीय सन्मान्य विनायक मगदूम सर यांच्या देखील शुभचे टॉस केला जाईल. अर्थातच आपण पाहिलं तर मगदूम कन्स्ट्रक्शनचे सर्व विनायक मगदूम सर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जाईल. सेमीफायनल 1 ची लढत आपण यानंतर खऱ्या अर्थाने पाहणार आहोत. एका बाजूला IT स्पोर्ट्स पाटपन्हाळा आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलूरचा संघ. या दोन संघांमध्ये हे बॅटल यस, नाणेफेक जिंकले. अर्थातच AT स्पोर्ट्स संघाने निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करू. या क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आता सेमीफायनल मध्ये अर्थातच बक्षीस पात्र फेरीमध्ये आपण दाखल झालाय. मात्र हा सामना महत्वाचा आहे. ट्रॉफी पासून एक पाऊल फक्त दूर आहे. कशा प्रकारे पाहता या सामन्याकडे? हा महत्त्वाचा सामना आहे. त्यामुळे आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग घेतली आहे. कमीत कमी रन देण्याचा प्रयत्न करू.
या एकंदरीत आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अगदी पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघामध्ये बॅटिंग लाईनअप देखील तितकी स्ट्रॉंग आहे. रोखण्यासाठी आपल्याकडे त्या ताकदीचे गोलंदाज आहेत का? हा नक्कीच समोरच्या टीममध्ये चांगले बॅट्समन आहेत आणि आमच्या टीममध्ये पण बॉलर आहेत. आम्ही नक्कीच कमीत कमी धाव्यामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. येस, थँक्यू, बेस्ट ऑफ लक. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. त्यानंतर आपण जातोय शुभम गायकवाड यांच्याकडे. अर्थातच सेमीफायनलच्या महत्वाच्या सामन्याचा टॉस हरलाय, बॅटिंग आले, काय निर्णय असणार आहे पुढे? टॉस हा नशिबाचा भाग आहे, त्यामुळं त्यावर जास्त विचार करण्यात काय पॉईंट नाही. जे आपल्या पुढे आलं आहे, आता बॅटिंग आले आहे, तर बॅटिंगवर लक्ष देऊ. येस शुभम, तुझा विचार केला तर धावा आल्यात तुझ्या बॅटमधनं, मात्र अजूनही ती मोठी खेळी ज्यासाठी तू ओळखला जातोस ती अजूनही खेळी आलेली नाहीये. या मॅचमध्ये ती पाहायला मिळणार का? होय, मी स्वतःवर नाराज आहे, कारण का मलाच माझ्याकडून या अपेक्षा नाहीत. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. प्रत्येक दिवस हा तुमचा नसतो आणि हे पण म्हणजे अनुभवलं पाहिजे की तुम्ही प्रत्येक दिवस तुमच्यासारखा नसतो किंवा एक वर खाली होणारच आहे. त्यामुळं ते सगळं विसरून मी चांगलं करण्याचा प्रयत्न करेन. येस, थँक्यू. तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. दरम्यान नाणेफेक जिंकलाय अर्थातच एटी स्पोर्ट्स पाटपन्न संघाने आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे जोडले जात आहेत विजयजी केरबा सर. येस, थँक्यू सो मच आर्य सर. बघायला गेलं तर षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि करण चव्हाण यावेळी देखील गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूंचा खेळ या षटकातील झालाय. 15 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. मोठं टार्गेट चेस करायचं आहे, 102 धावांचं. म्हणजेच काय, जेव्हा ध्येय मोठं असतं तोपर्यंत पोहोचणारा रस्ता फुलांचा नसून काट्यांचा असतो आणि त्यावर चालून मिळणारा विजय हा इतिहास घडवतो. परंतु मोठे फटके वारंवार खेळले जातात, तेवढं ताकद मिळत नाहीये. जेवढा पाहिजे तेवढं त्याच्यावर मिळत नाही आहे. फटकेबाजी मोठी करावी लागणार हे डोक्यात त्याच्या देखील आहे. परंतु एका साईडला कौतुक करावं लागेल, कारण याचा 4 चेंडूंचा खेळ त्याने केला आतापर्यंत आणि त्याच दरम्यान 7 धावा फक्त आणि फक्त दिल्यात. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फायटर 11 साठी. यावेळी देखील ऑन साईडला टर्न केलाय, चेंडू हवेत आहे, फिल्डर खाली आणि पहिला अटम चुकलाय. दुसऱ्या अटमचा झालाय जबरदस्त वार. याच दरम्यान झटका क्रमांक पहिला बसला. बॅक टू पॅव्हिलियन परतावं लागते. यावेळी मात्र प्रशांत गुमानेचा खेळ संपुष्टात. थँक्यू सो मच इजे. विकेट पहिली गेली, म्हणजेच काय तर 16 धाव संख्येवर पहिला झटका बसलाय आणि पाठलाग करत असताना पहिली विकेट गेली. प्रेशर जरूर संघावर असणार आहे, सचिन पाटील स्पोर्ट्स कडेरी संघावर. कारण बघायला गेलं तर प्रशांतची महत्वाची विकेट गेली, म्हणजेच नितीन माटुंगे अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. 7 धावा या षटकामध्ये दिल्यात, 1 विकेट घेतली, म्हणजेच ही जबरदस्त ओव्हर पाहायला मिळते करण याच्या माध्यमातून. इथं मात्र अडचणी आल्यात संघाच्या समोर. थोड्याशा धावांचा वेग कमी करण्याचं काम या ठिकाणी करण याच्या माध्यमातून चालू झालंय. परंतु म्हणतात ना की अडचणी माणसाला संपवण्यासाठी नसून त्याच्यातील सुप्त सामर्थ्यांची ओळख करून देण्यासाठी असतात. इथं ओळख स्वतःची करावी लागणार आहे आणि स्वतःला थोड्या एका वेगळ्या उंचीवर माइंडसेट वेगळ्या पद्धतीने घ्यावं लागणार आहे. 102 धावा असल्या म्हणून काय झालं, परंतु वार आणि प्रतिवार करणं गरजेचं आहे, कारण संघर्ष प्रत्येकाच्या वाट्यात आहे. अरे बॅटने यावेळी लॉप केलाय, चेंडूला जबरदस्त प्रहार आणि चेंडूला पाठे सीमा रेषेच्या बाहेर. षटकार.
2 षटकांचा खेळ झालाय. 22 धावा धावफलकावर आहेत. समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच काय तर 24 चेंडू आणि 80 धावा. म्हणजे प्रति ओव्हर जर बघायला गेलं तर 20 धावा करायच्या आहेत. प्रत्येक षटकामध्ये 20 हे धावांचं षटक करावं लागणार आहे. आणि ही ताकद आहे नितीन माटुंगे. म्हणजे हा विश्वास स्वतःमध्ये आहे आणि ती ताकद या मैदानावर दाखवावी लागणार आहे. कारण संघाकडून आता अपेक्षा त्यांच्याकडूनच आहे. तर यावेळी देखील करू शकतात हा कारनामा आणि त्यांनी याच्या अगोदर देखील केलाय. तो जोश या ठिकाणी स्वतःमध्ये भरावा लागेल. तर दुसऱ्या साईडला बघायला तर फायटर 11 मल्हारपेठ संघाचा अवधूत पाटील जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकाच्या खेळात केली. दुसरं षटक देखील आणि वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय. 24 मध्ये बनवायचे आहेत 80 धावा. स्ट्राईक एंडवर आपण बघतोय नितीन याला आणि समोर नॉन स्ट्राईक एंडला महेश आलाय जबाबदारी स्वीकारायला. पहिल्या चेंडूवर त्यानं प्रहार केलाय 6 धावा. इरादा स्पष्ट केलाय. म्हणजेच 102 धावांचं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी जबरदस्त संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अवधूत आतापर्यंत बघायला गेलं तर 1 षटक टाकले, 9 धावा दिल्यात. म्हणजेच 2 षटकांच्या खेळात 22 धावा धावफलकावर आहेत. अजून 24 मध्ये 80 धावा बनवायच्या आहेत. सज्ज झालाय. राईट हँड उर्दू विकेटचा मारा करतोय. यावेळी समोर लांबून खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि रिझल्ट काय तर डॉट चेंडू. पण डॉट चेंडू जेवढे खेळेल तेवढंच मात्र प्रेशर संघावर येणार आहे. कारण इथं तीच रणनीती पाहायला मिळते अवधूत याच्याकडून. कारण आता त्यांना विकेटची गरज नाही. त्यांना माहिती आहे की प्रत्येक चेंडू जर डॉट टाकला तर नक्कीच प्रेशर आपोआप येणार आहे. चुकीच्या फटक्याचा इथं पुढच्या फलंदाजाला तोटा होणार आणि हेच रणनीती महत्त्वाची ठरणार आहे. परंतु पुढं जर बघायला गेलं तर नितीन मांडुके बऱ्याच टुर्नामेंटमध्ये अशा वेळी अशा सिच्युएशनला चांगली बॅटिंग केली, आत्मविश्वास वाढवला आणि याच मोठा प्रहार आणि तेच प्रेशर पाहायला मिळालं. याच्यावर झटका क्रमांक दुसरा बसलाय. यावेळी मात्र मैदानाच्या बाहेर पॅव्हिलियन मध्ये परततोय. अर्थातच जड पावलांनी जावं लागतंय नितीन मांडुके बॅक टू पॅव्हिलियन. बॅटर कोण आहे? आणि मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विस्फोटक फलंदाजानं एंटर केलंय सुपियाना. परंतु बघायला गेलं तर सिच्युएशन थोडीशी अडचणीची, संघर्षाची, मेहनतीची आणि जिद्दीची देखील करावी लागणार आहे. कारण बघायला गेलं तर धावांचा ओघ मोठा वाढवा. 102 धावांचं टार्गेट आहे. 22 धावा धावफलकावर आणि याच वेळी महत्त्वाच्या 2 विकेट मैदानाच्या बाहेर पॅव्हिलियनमध्ये फक्त मॅच बघण्याचं काम करणार आहेत. परंतु म्हणतात ना की साधी विजयाची चर्चा होते पण संघर्षातून मिळालेला विजयाचा सोहळा होतो. सोहळा साजरा करायचा असेल तर या प्रत्येक येणाऱ्या चेंडूवर प्रहार करावा लागणार आहे, मेहनत घ्यावी लागणार आहे. अवधूत जबरदस्त गोलंदाजी करतोय. यावेळी फुलटॉस चेंडू ऑन साईडला टर्न केला. डीप मधून प्रोटेक्शन येते. एक वेगाने घेतली, दुसरीचा प्रयत्न झालाय आणि दुसरी देखील सक्सेसफुल पूर्ण झाली. म्हणजेच या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाते. अर्थात 24 ही आकड्यावरती जाऊन पोहोचते. बघायला गेलं तर अवधूतचं षटक जबरदस्त पाहायला मिळालंय. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला, त्यानंतर एक विकेट महत्वाची आली. महत्वाची म्हणजेच काय तर या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो आणि हा विकेट नितीन माटुंगेची गेली आणि त्यानंतर या चेंडूवर सुपियाना यानं आलाय. खातं उघडलंय पण खात्याला महत्व नाहीये. यावेळी रिव्हर्स शॉटचा फटका खेळलाय, जबरदस्त फटका आणि या फटक्यावर क्षेत्ररक्षण देखील तितकंच दर्जेदार झालंय. पण वेगानं काढलात. यावेळी देखील 2 धावा म्हणजेच 26 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचली गेली. परंतु आता डबल आणि सिंगलवर नाही काम चालणार आहे. कारण बघायला गेलं तर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 20 मध्ये 76 धावांची गरज. गोलंदाजी दर्जेदार एका साईडनं विचारपूर्वक गोलंदाजी केली. जेवढे डॉट चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतोय तेवढं मैदानात पाहायला मिळत आहे. यावेळी देखील थोडासा आपल्या बाजूकडे ठेवला आणि पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. म्हणजेच डॉट चेंडू आला गेला. जेवढे डॉट चेंडू तेच अवधूतसाठी महत्वाचं ठरतंय आणि तेच महत्वाचं ठरलंय या सामन्यामध्ये. तर या षटकामध्ये देखील 26 धावा धावफलकावर 19 मध्ये 76 मोठं आव्हान करायचं आणि यावेळी पुन्हा एकदा सज्ज झालाय. राईट हँड उर्दू विकेटचा मारा. यावेळी समोर असणार आहे सुपियाना.
रिवर्स थोडस हातातली जादू चलाकी पाहायला मिळाली अवधूत याच्याकडून. बघायला जर चान्स बघितलाय कुठल्या दिशेने खेळणार हे बघितलंय. रिव्हर्स शॉटचा फटका आणि त्याच वेळी चेंडूला थोडासा स्लोअर केलाय. रिझल्ट काय तर षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय. संघाची धावसंख्या धावपलकावर लागली गेली 26 बनवायच्या आहेत 18 मध्ये 76 धावा. त्याच वेळी घेतोय आपण आपल्या सर्वांना रिफ्रेश करणारा हा डीजेचा छोटासा ब्रेक. थँक्यू. थोडंसं आपण वेळेचं देखील भान राखायचं आहे, कारण बघायला गेलं तर आपल्याला पेनलाइज याच्या अगोदर झाल्या बऱ्याच संघांना आपल्याला देखील ती पेनलाइज होऊ शकत आहे. थोडंसं वेळेचं देखील भान राखायचं आहे. बघायला गेलं तर 102 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 18 मध्ये आता 76 धावांची गरज या ठिकाणी उपलब्ध झाली. म्हणजेच षटक क्रमांक 4 या ठिकाणी सुरू होणार आहे. याच दरम्यान आपण बघतोय जबरदस्त केडीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून आपल्याला स्कोरिंग देखील पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू जसा टाकला जातोय त्याच पद्धतीनं स्कोरिंग होत आहे. थँक्यू सो मच केडीसी लाईव्ह यांचं खूप खूप धन्यवाद मानावं लागतील, कारण बंटी पाटील साहेब चषक 2026चा सोहळा आपण बघताय आणि या सोहळ्यात जबरदस्त असं नियोजन अभिदादा पाटील आणि त्यांच्या सर्व जोडीदाराने केलेलं हे जबरदस्त नेटवर्क. परंतु बघायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चालू झालाय. 18 मध्ये 76 बनवायचे आहेत, म्हणजेच प्रतिवार आता मोठे फटके खेळण्याची गरज या ठिकाणी उपलब्ध झाली. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज बघतोय. ओम गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू ओम याचा समोर, यावेळी बॅकफुटवर जाऊन थोडासा पंच करण्याचा प्रयत्न फसलाय आणि यावेळी सुंदर असा कॅच देखील घेतलाय. म्हणजेच झटका क्रमांक यावेळी 3 बसलाय. बॅक टू पॅव्हिलियन परतोय. यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय महेश. येस, थँक्यू सो मच. आडू झालाय, महत्वाच्या क्षणी आला. आता बघूया किती कामगिरी करू शकतोय, कारण चौथ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये 17 मध्ये 76 बनवायचे आहेत. अडचणीत नौका सापडली आणि या नौकेला नक्कीच कोण बाहेर घेऊन जातोय ते महत्वाचं ठरणार आहे. कारण म्हणतात की किनाऱ्याला शांतता प्रिय असते, पण लाटांना संघर्षाचा समुद्राला जिवंत ठेवतात. यावेळी देखील कोण समुद्र बनून येतोय बघायचा आहे. आणि यावेळी रिव्हर्स शॉटचा फटका खेळला गेलाय आणि त्याच्यावर कॅच देखील उलटा. थोडासा अवघड होता जरूर, पण सुटलाय. पण या झेलचा जरी सुटला असला तरी कौतुक करावं लागेल फलंदाजाचं. चांगला ट्राय केलाय ओंकार, जबरदस्त गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर यावेळी विकेट मिळाली महेश आणि बॅक टू पॅव्हिलियन गेलाय. एक युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बघा सॉरी, सर्वेश गोलंदाजी ट्रॅकवर. राऊंड द विकेटचा यावेळी मारा, मोठा प्रहार झालाय आणि याच्यावर शानदार षटकार आलाय.
थँक्यू. कडवा प्रहार पाहायला मिळाला आणि त्याच्यावर षटकार देखील आलाय. 33 धावा धावफलकावर लागल्यात. 15 चेंडूमध्ये 69 धावा इथून पुढे करायचे आहेत. म्हणजेच रिक्वायर्ड 100 जर पाहिला तर आता तो पत्र जास्त वाढून गेलाय. मध्ये 69 बनवायचे आहेत. 102 धावांचा पाठलाग करत असताना हा देखील मोठा फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक थोडासा चकलाय. यावर डीप मधून प्रोटेक्शन जरूर आले. एक वेगानं नाही तर 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्यात. एका दुःखीनं नाही चालणार. आता मोठे फटकेबाजी करावी लागणार आहे. सामन्यामध्ये परिवर्तन करायचं असेल, सामन्यामध्ये जर सुपर 4 मध्ये सेमीफायनलचं तिकीट बुक करायचं असेल तर फटकेबाजी मोठी करावी लागणार आहे. कारण संघ अडचणीत आहे. सर्वेशाचं जबरदस्त षटक पाहायला मिळालं 4 चेंडूमध्ये. आतापर्यंत फक्त आणि फक्त धावा दिल्यात 9 आणि त्याच्यामध्ये ह्या 4 8 धावा होत आहेत. चौकार आलाय सुपिनियाच्या बॅटमधून. चौकार आलाय. पहिल्या या षटकामध्ये बघायला गेलं तर 35 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. 14 मध्ये 13 मध्ये 63 धावा बनवायच्या आहेत. षटक क्रमांक संपते अर्थातच. चार षटकांचा खेळ झाला. 40 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. म्हणजेच धावा बनवायच्या आहेत 12 चेंडू मध्ये 62 धावा विजयासाठी. याच दरम्यान डीजेचा आपण आवाज ऐकताय. मध्ये 62 धावा. षटक फक्त आणि फक्त 2 राहिलेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय. नितीन जबाबदारी स्वीकारली 5व्या षटकाची. यावेळी देखील प्रहार जरूर मोठा आहे परंतु धावा फक्तच मिळणार आहेत 1. बघायला गेलं तर बॉडी लँग्वेज सांगायला गेली या मैदानाच्या आतमध्ये की 102 धावांचा पाठलाग करत असताना थोडंसं बॅकफुटवर सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरीचा संघ जायला पाहायला मिळतोय. आणि यावेळी देखील फायटर्स नावातच फायटर्स आहेत आणि तेच 11 मल्हारपेठ जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. बॉडी लँग्वेज त्यांचीच दाखवली. याच दरम्यान मोठा प्रहार आणि शानदार षटकार. एक फटका खेळलाय. या चेंडूवरती षटकार आलाय. म्हणजे समीकरण बनलंय 10 मध्ये 55 आणि आणखीन एक मोठा फटका. आणखीन एक जबरदस्त षटकार. येस थँक्यू सो मच. अशाच फटक्यांची गरज आहे. याच्या अगोदर होती थोडीशी वेळ गेली का परंतु सांगता येत नाही. क्रिकेटचा खेळ आहे. आता 9 चेंडू मध्ये धावा कराव्या लागणार आहेत. 49 धावा. आडव्या बॅटने यावेळी लॉब केलाय. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक शानदार षटकार. येस थँक्यू सो मच. थोडीशी सुपियाने यावेळी प्रहार चालू केलाय परंतु महत्वाचं काय तर खूप थोडासा वेळ झाला गेलाय. 8 मध्ये आता 43 धावा बनवायच्या आहेत. म्हणजेच
अजून असेच षटकार मारावे लागतील प्रत्येक चेंडूवर. वेळी बघायला गेलं तर हा फटका देखील मोठा प्रयत्न केलाय, परंतु वाईटी शिवारकर जे क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं याच दरम्यान षटक समाप्तीचा कॉल पंचांकडून आलाय. म्हणजेच आता बनवायचे आहेत बाई झाली, सॉरी बाईची धाव आली. आणि त्याच दरम्यान बघायला गेलं तर आता बनवायचे आहेत 7 चेंडूमध्ये 42 धावा. प्रत्येक चेंडूवर षटकार गरज भासली. बघूया रेकॉर्ड देखील होऊ शकतो, परंतु हा चेंडू फलंदाजापासून लांब ठेवलाय. रिझल्ट आलाय डॉट चेंडूचा. म्हणजेच 6 मध्ये बनवायचे आहेत आता 42 धावा विजयासाठी. येस, थँक्यू सो मच. जवळजवळ हा सामना फायटर 11 मल्हारपेठच्या संघाच्या बाजूने झुकला गेलाय, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. शेवटचे 6 चेंडू बाकी आणि धावांची गरज आहे. अर्थातच आपण बघतोय 42 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार जरी मारला तरी 36 धावा होतात. 6 धावा अजून लांब राहू शकताय. म्हणजेच काय तर आता एखादा नो बॉल पडण्याची अपेक्षा ठेवावी लागणार, परंतु यावेळी ऑन साईडला टर्न झालाय आणि फक्त आणि फक्त किती धावा घेतल्यात? 2 धावा. एका दुकानाही चालणार आहे. खूप वेळ झालाय. 40 धावा धावपलकावर अजूनही लागावं लागणार आहेत 5 चेंडू मध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज बघतोय वैभव सुळे. हा चेंडू देखील चार चेंडूंचे शिल्लक बाकी आणि त्याचबरोबर 39 धावा करायचे आहेत विजयासाठी. वाऱ्याचा जोर देखील वाढलाय. आडव्या बॅटनं प्रहार यावेळी देखील चुकलाय. म्हणजेच विजयाच्या आशा मावळतीला जसा सूर्य मावळतीला चाललाय तशाच मात्र दुसर या ठिकाणी वाटू लागले. सचिन पाटील स्पोर्ट्स कणेरी संघच्या बाजूने हा सामना थोडासा निसटताना दिसतोय हातावर, कारण 3 चेंडूमध्ये 38 धावा. मल्हारपेठ संघानं जबरदस्त परफॉर्मन्सच्या जोरावर या सामन्यामध्ये बघायला गेलं तर आपली हुकूमत गाजवली आणि सेमी फायनलचं तिकीट बुक करण्यासाठी सज्ज झालाय. यावेळी पंचांकडून वाईटचा इशारा म्हणजेच अतिरिक्त धावसंख्या आली 3 मध्ये. आता 37 धावा बनवायच्या आहेत. इथं मात्र संघर्ष करता करता संघर्ष थोडासा अजून कमी पडला आणि त्याचा रिझल्ट काय तर 3 मध्ये. यावेळी 37 धावांची गरज आहे. बॉडी लँग्वेज सरळ सरळ सांगून जाते की ही मॅच आता मात्र फायटर्स 11 मल्हारपेठच्या संघाच्या बाजूनं झुकलेली. याच वेळी रिव्हर्स शॉटचा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय जरूर, त्याच्यावर 1 धाव आली. म्हणजेच चेंडू शिल्लक 2 धावा 36 बनवायच्या आहेत. या सामन्यावर विजयाचा मुकुट ज्यांच्या माथ्यावर लागणार आहे फायटर्स 11 मल्हारपेठ संघ. 2 चेंडू पासून लांब आहे विजयापासून. सेमीफायनलचं देखील मांडी. यावेळी दमदार फटका, पण यावेळी देखील तो जाऊन स्थिरावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. म्हणजेच यावेळी विकेटचं 4थ्या पतन होत आहे. 66 धावा धावपलकावर आहेत आणि एका बॉलला 36 धावांची गरज असताना यावेळी मैदानाच्या बाहेर पडतोय अनुज.
एक चेंडू आणि 36 धावा. या सामन्यावर फक्त आणि फक्त एक चेंडू दूर फायटर इलेव्हन्स मल्हारपेठचा संघ दिसतो पाहायला. आणि यावेळी एका चेंडूवर देखील प्रहार झालाय, त्याच्यावर आलाय षटकार. म्हणजेच हा सामना फायटर्स 11 मल्हारपेठ संघानं जिंकलाय आणि सुपर 8 मधून थेट सेमीफायनलचं तिकीट बुक केलं गेलंय. बघतोय आपण हा प्रहार, परंतु हा प्रहार खूप वेळानंतर आलाय. म्हणजेच रिझल्ट काय तर यावेळी 29 धावाने फायटर 11 मल्हारपेठ संघानं यावेळी आपला विजयाचा मुकुट चढवलाय. आणि यानंतर दिला जातोय प्लेअर ऑफ द मॅच. थँक्यू. 9 चेंडूमध्ये 32 धावांची तुफान इबारी ज्याच्या बॅटमधून आले आणि एक षटक टाकत असताना 13 मध्ये एक विकेट घेतले. करण चव्हाण ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर पुरस्कार घेण्यासाठी यायचंय.